नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मोटरसायकलवरून चोरी करणाऱ्या बुरट्या चोराला महिलेच्या मदतीने मुलुंड पोलिसांनी केले अटक. ठाण्यात काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. तर ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ ठिकठिकाणी राबवली रक्तदान शिबिर. महाराष्ट्र भूषण श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून ठाण्यात रक्तदान शिबिर राबवण्यात आले. निरूपणातून सामाजिक प्रबोधन करणारे श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. ठाण्यातही सीकेबी हॉलमध्ये श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात आला. जे व टाटा रुग्णालयाचे सहकार्य या शिबिरास लाभले. अनेक स्त्री सदस्यांनी येथे रक्तदान करण्यास गर्दी केली होती. जवळजवळ 700 ते 800 स्त्री सदस्यांचा रक्तदान शिबिरास सहभाग लाभला. तर पावसाळ्यात साथीच्या रुग्णांना रक्ताची उणीव भासू नये इथे डोनेट केलेल्या रक्ताचा उपयोग केला जाईल अशी माहिती तेथील उपस्थित डॉक्टरांनी दिली. आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र भूषण श्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने ठाणेकर रक्तदान शिबिर आयोजन केलं आहे. या रक्तदान शिबिरमध्ये जे महानगर ब्लड बँक, ठाणा सिव्हिल हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटलची ब्लड बँक सहभागी झाली आहे. सकाळपासून कमीत कमी 1000 इच्छुक रक्तदात्यांनी येऊन स्क्रीनिंग झालं आहे त्यांचं. त्यापैकी 600 रक्तदात्यांनी ब्लड डोनेट केलं आहे. जे महानगरमध्ये आम्ही 260 बॉटल्स कलेक्ट केले. ठाणा सिव्हिलमध्ये 140, टाटा हॉस्पिटलमध्ये 160 रक्तदात्यांनी डोनेशन केले आहे. हा ब्लड डोनेशनचा उपक्रम संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे. आता जे आपण ब्लड कलेक्ट केलं तर ह्या पावसाळी पिरियडमध्ये जेव्हा ब्लडची शॉर्टेज आहे, अजून जेव्हा व्हायरल इन्फेक्शन जास्त येतं, डेंग्यू अजून मलेरिया, तेव्हा प्लेटलेटची गरज लागते. तर हा जो रक्तदानाचा त्यांनी उपक्रम राबवला आहे त्यांनी त्या पेशंटला भरपूर फायदा होईल. कारण ह्या एका बॅगमधून आम्ही 3 कॉम्पोनेंट्स बनवणार. ॲक्सेल, प्लेटलेट्स, अजून फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा. जे प्लेटलेट्स आहेत तर व्हायरल फीवर जो ह्या पिरियडमध्ये खूप कॉमन आहे, तर त्या पेशंटसाठी खूप उपयोगी होतो. म्हणून त्या कॉम्पोनेंट्स आम्ही 100% सेपरेशन करून ती जे ब्लड आता मी कलेक्ट केलं आहे तसं जेमध्ये टाटाच्या पेशंट्सला, अजून टाटा सिव्हिलच्या पेशंट्सला सर्वांना त्याचं बेनिफिट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. मुलुंडमध्ये आंबेडकर नगरमधील झोपडपट्ट्यांवर मनपाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाईच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रहिवासी संघाच्या वतीने मुलुंड टी वॉर्ड कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. मुलुंड आंबेडकर नगरमध्ये झोपडपट्ट्यांची वसाहत आहे. या झोपडपट्टी वसाहतीवर रिचा बिल्डर यांच्या सांगण्यावरून रहिवाशांना नोटीस बजावित कारवाईची मोहीम टी वॉर्ड विभागाने हाती घेतली आहे. या कारवाईमुळे ऐन पावसाळ्यात रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने ही कारवाई थांबवावी अशी मागणी बाबासाहेब आंबेडकर संघाकडून आमरण उपोषण करीत करण्यात येत आहे. वॉर्ड अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टी वॉर्ड कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात आले. म्हाडामध्ये आंबेडकर नगर रहिवासी संघ ही झोपडपट्टी येत्या 97 साली रोड कटिंगमध्ये तिथं बसलेली आहे आणि ती झोपडपट्टी रिचा डेव्हलपर हा BMCला हाताशी धरून ती झोपडपट्टी इतरत्र हलवण्याचा तो प्रयत्न करीत आहे. स्थानिक त्या झोपडपट्टीवासियांचं मत आहे की आम्हाला त्याच ठिकाणी ठेवण्यात यावं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं डेव्हलप तिथं करू किंवा तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी डेव्हलप करून द्या ही स्थानिक लोकांची मागणी. पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पालिका अधिकारी बोलले की बाबा आपण ही नोटीस जी पाठवतोय नोटीस देऊ आणि व्हेरीफाय करून ठेवू. पण आपली मागणी आहे की जर ती जागा कलेक्टरची आहे किंवा म्हाडाची आहे, आमची मत आहे की कलेक्टरचीच जागा आहे आणि त्या जागेवर सबमिशन दुसऱ्या डेव्हलपरनी केलेलं आहे. ही जर तुमची जागा असेल, समजा महापालिकेची जागा असेल किंवा कलेक्टरची जागा असेल किंवा म्हाडाची जरी जागा असेल तर म्हाडाने महापालिकेला अर्ज करायला पाहिजे होता की बाबा ही जागा म्हाडाची आहे आणि ही जागा रिचा डेव्हलपरने घेतलेली ती खाली करून द्यावी.
असं न करता रिक्षा डेव्हलपर महापालिकेला अर्ज करतो की जागा खाली करून मला द्या, तर हा त्या स्थानिक लोकांवर एक अन्याय आहे. शासनाने ही कारवाई त्वरित थांबवावी, अन्यथा रहिवाशांच्या उद्रेकाला पूर्णपणे महापालिका व रिक्षा डेव्हलपर जबाबदार राहतील, असे अजितभाऊ रणदिवे यांनी म्हटले. ये जो पालिका प्रशासन और रिचा बिल्डर ये मिले जुले हुए सरकार है और ये गरीब लोगों के ऊपर अन्याय कर रही है. वो पूरा उनको वहाँ से हटाना चाहती है और उधर बड़ा महल यानी बिल्डिंग खड़ा करना चाहते हैं. इसलिए उनका हम निषेध करते हुए ये यहाँ पे हम उपोषण के लिए बैठे हैं. अगर ये महानगर पालिका प्रशासन हमारी बात नहीं समझती तो देखो ये अलग माहौल तैयार हो जाएगा. और कल हमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय नेते रामदास जी आठवले ये उपोषण के यहाँ भेंट देने वाले हैं, यहाँ आने वाले हैं. और उनके बाद जो होएगा वो सबकी जवाबदारी ये महानगर पालिका के सहायक आयुक्त के ऊपर जाती है. चेतन सावंत, एस9 न्यूज, मुंबई. एस9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेत झालेल्या दुरावस्था व गैरसोयीबाबत उपाययोजनेचे निवेदन श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासी विकास विभागाला देण्यात आले. ठाणे जिल्हा बहुसंख्य आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे. वाडा, विक्रमगड, जव्हार, डहाणू, शहापूर इत्यादी तालुक्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या आहे. येथे आश्रमशाळा असून प्रमुख सुखसुविधांचा तुटवडा आहे. तर निवासस्थान, भोजनगृह, शौचालय सुविधा, आश्रमशाळेच्या वर्गखोल्या मुलांच्या क्षमतेपेक्षा कमी असल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत. आदिवासी विभागातील मुलेही शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता आश्रमशाळा सुरू करण्यात आला. परंतु शासनाकडे शिक्षणासाठी पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे आदिवासींना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे काम आदिवासी विकास विभाग करीत आहे, असा आरोप श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींची यशस्वीपणे अंमलबजावणी व्हावी व आश्रमशाळांचा भौतिक शैक्षणिक दर्जाच्या सुधारणा करण्याचे निवेदन आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त सुधीर पाटील यांना श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज देण्यात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे.
मुलुंडमध्ये मोटरसायकलवरून चोरी करणाऱ्या भुरटा चोराला महिलेच्या मदतीने मुलुंड पोलिसांनी अटक केली. गेल्या कित्येक दिवसांपासून मुलुंडमध्ये मोटरसायकलवरून चोरी करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक व पोलीस यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. चेतना शहा ही महिला सकाळी 8च्या सुमारास घरातून बाहेर पडली असता कस्तुरबा रोड येथे अचानक एका अज्ञात इसमाने त्यांची पर्स पळवण्याचा प्रयत्न केला. चेतना शहा यांनी आरडाओरड केल्याने त्याचा आवाज ऐकून विरल शहा मदतीला धावत आले व मोटरसायकलवरून चोराचा पाठलाग केला. त्वरितच पोलिसांनी ही धाव घेतल्याने अजिंक्य सुकात्मे या भुरट्या चोरास मुलुंड पोलिसांनी अटक करण्यास यश आले. विरल शहा यांनी या घटनेची सविस्तर माहिती S9शी बोलताना दिली. तर अशा काही घटना घडल्यास नागरिकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरडाओरड करावी की जेणेकरून इतर नागरिक आपणास मदत करतील. यामुळे भुरट्या चोरांना आळा घालणे शक्य होईल. सुबह से मैं जब मेरे ऑफिस पे जा रहा था 8:15 8:20 को जैन रोड से वालजी लद्दा रोड होके तो कस्तूरबा रोड पे एक परेश साहब और उनकी मिसेज जा रहे थे. वो चिल्ला रही थी कि मेरा चेन गया, कोई धक्का मार के बाइक पे गया. तो मैंने देखा कि 5433 नंबर वाला बाइक जोर से जा रहा था. तो मैं उन्हें उसका पीछा किया, करीबन 1 किलोमीटर तक उसका पीछा किया. और मुलुंड में चंदनबाग स्कूल है, वो जहाँ झाड़ी गली है वहाँ उसको गाड़ी से टक्कर मारी, उसको गिराया, उसको पकड़ा, स्थानिक पुलिस को बुलाया. पुलिस ने उसको अरेस्ट किया है. अभी उस पर तहकीकात चालू है. और एक ही कहना है कि ये जो सब प्रकरण में होता है, ये जो महिला है उसने भी बहादुरी दिखाई, चिल्लाई और बचाओ बचाओ करके नारा किया, करके मैं भागा. नहींतर क्या होता है कि आदमी जगह पे रोता है मेरा चेन गया. पर मैं ये औरत का भी धन्यवाद कहूँगा कि ऐसा चोरी कुछ भी होता है चिल्लाए तो आजू बाजू वाला जो भी है और अलर्ट होवे. आजू बाजू में वो लोग गैंग में होते हैं. जैसे कि एक बाइक था, एक बाइक के साथ 3 रिक्शा वाले होते हैं, 2-3 बाइक वाले होते हैं. वो उनके आजू बाजू घूम जाते हैं. अपन बोलते हैं भाई साहब पकड़ो, तो ये साथ में थोड़ी देर जाते हैं और सब साथ में बैठ के चले जाते हैं. इसलिए मुलुंड विधानसभा में आज तक रेड हैंड कोई चेन स्नैचर पकड़ा नहीं गया था. मैंने और वो लेडीज़ ने काफ़ी समझदारी से एक रेड हैंडेड, पूरे मुंबई में ऐसा लगता है कि फर्स्ट टाइम रेड हैंडेड चेन स्नैचर पकड़ा गया मुलुंड में. चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्या